नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या या भागात मी आपली सखी प्रज्ञा विरगळ आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, 26 मे 2014 रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या पंतप्रधान पदासाठी शपथ घेतली आणि या ऐतिहासिक घटनेला आता 3 वर्ष पूर्ण होत आहेत. दरम्यानच्या काळामध्ये राष्ट्राच्या विकासासाठी अनेक योजना, अनेक कार्यक्रम राबवले गेले. पण त्यातही राष्ट्राचा जो सर्वांगीण विकास असतो त्यात राष्ट्रातली जी जनता आहे त्यांचा विकासही खूप महत्त्वाचा असतो आणि विशेषतः महिला आणि बालक, कारण त्यांचा जो विकास आहे तो राष्ट्राची पुढची पिढी सक्षम करत असतो. जेव्हा आपण असं म्हणतो की महिला आणि बालक, तर अनेक मुद्दे आहेत आणि अनेक गोष्टी आहेत आणि काळानुरूप अनेक पावलेही उचलली गेलेली आहेत त्यांच्या विकासाच्या संदर्भात. परंतु जेव्हा आपण विकासाची गोष्ट घेतो तेव्हा आहार आणि पोषण हाही एक महत्त्वाचा मुद्दा ग्राह्य धरला जातो आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण त्याच संदर्भात चर्चा करणार आहोत. आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय पाहूया, सुदृढ आरोग्य आणि पोषक आहार, महिला आणि बालकांचा सर्वांगीण विकास. आजच्या या भागामध्ये आपल्या या विषयानुरूप आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे तज्ञ मंडळी म्हणून सहभागी होतील स्मिता निवतकर. नमस्कार मॅम, तुमचे या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. स्मिता निवतकर मॅडम उपसचिव आहेत महिला आणि बालविकास विभाग आणि त्याचबरोबर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आल्या आहेत शोभा शेला. नमस्कार मॅडम, तुमचं सुद्धा आपल्या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. बालविकास प्रकल्प अधिकारी घाटकोपर मुंबई इथं त्या काम करतात. मंडळी, तुमचाही आमच्या कार्यक्रमामध्ये सहभाग अपेक्षित आहे. तुमचे काही प्रश्न असतील, काही प्रतिक्रिया असतील तर संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक टिपून घ्या. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 24908050 24988050. मुंबई बाहेरील प्रेक्षकांसाठी आणि मोबाईलच्या माध्यमातून संपर्क साधणाऱ्यांसाठी एसटीडी कोड आहे 022. आणि जेव्हा तुम्ही आमच्याशी फोनवरनं बोलणार तेव्हा आपल्या दूरध्वनीचा आवाज कमी ठेवावा किंवा पूर्णतः बंद करावा, जेणेकरून तुमचा आमच्यापर्यंत आवाज स्पष्टपणे ऐकू येईल. मोबाईलच्या माध्यमातून बोलणार असाल तर फोन अशा ठिकाणाहून करा जिथे नेटवर्क उत्तम असेल आणि आसपास आवाज नसेल, जेणेकरून तुमचा आवाज आमच्यापर्यंत स्पष्टपणे ऐकू येईल. आणखीन एक छोटीशी विनंती, आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे सुदृढ आरोग्य आणि पोषक आहार, बालक आणि स्त्रियांचा सर्वांगीण विकास. तर त्या अनुषंगाने प्रश्न आपल्याकडनं अपेक्षित आहेत. मंडळी, पाहायला गेलं तर 1993 मध्ये महाराष्ट्र सरकारने महिला आणि बालविकासासाठी एक स्वतंत्र प्रशासकीय विभागाची स्थापना केली. कसं आहे ना की महाराष्ट्राच्या ओव्हरऑल लोकसंख्येमध्ये बघायला गेलं तर 48% प्रमाण हे स्त्रियांचं आहे आणि 12% हे बालकांचं आहे. म्हणजे पूर्ण लोकसंख्या जर आपण बघायला गेली तर त्यातील 60% महिला आणि बालक असा एक मोठा घटक आपण पाहू शकतो. तर त्यांच्या विकासासाठी अनेक पावलं उचलली जातात. तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्मिता मॅडमना मला पहिला प्रश्न विचारावासा वाटेल की केंद्र सरकार आणि राज्य सरकार बालकांसाठी आणि स्त्रियांच्या विकासासाठी कोणती धोरणं अवलंबत आहे? महिला व बाल विकासाच्या संदर्भात सामाजिक क्षेत्राच्या संदर्भात हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आणि याबाबत केंद्र आणि राज्य शासनाचे जे धोरण आहे त्याच्यामध्ये महिलांचं सक्षमीकरण, महिलांचं सर्वांगीण सक्षमीकरण आणि सामाजिक क्षेत्रामध्ये महिलांचा सहभाग वाढवणे हा महत्त्वाचा मुद्दा आहे. महिला व बालकांना सुरक्षित आणि संरक्षित वातावरण देणं हा दुसरा एक महत्त्वाचा त्याचा भाग आहे.
राज्यातील मुलींचा लिंगदर जो आहे तो लिंगदराचं जे प्रमाण आहे ते वाढवणं हा आपल्याकडे महत्त्वाचा त्याच्यामध्ये धोरणाचा एक भाग आहे. अच्छा, म्हणजे अनेक धोरणं आहेत, अनेक हो. विषय आहेत. केंद्र राज्याचे जे धोरण आहे ते या धोरणातील हे प्रमुख भाग आहेत आणि त्याच्या अनुषंगाने राज्याच्या सर्व म्हणजे योजना आणि त्याचं अंमलबजावणी हे दृष्टिकोन अनुसरून, ठेवून योजना आणि धोरणं ठरवली जातात. शोभा मॅडम, मला तुम्हाला विचारावंसं वाटेल आता की अनेक योजना आहेत, अनेक धोरणं आहेत, जसं मॅडमनी सांगितलं. बरोबर. तर तुम्हाला आता कोणत्या योजना सांगाव्याशा वाटतील प्रेक्षकांसाठी? खरं तर आमच्याकडे ICDS मध्ये जसं मॅडमनी सांगितलं तर अनेक योजनांचा अंतर्भाव आहे. त्याच्यामध्ये किशोरी शक्ती योजना आहे, सबला कार्यक्रम आहे, एकात्मिक बाल विकास योजना आहे, इंदिरा गांधी मातृत्व योजना आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या विभागानुसार त्याची वर्गवारीही केली जाते. उदाहरणार्थ शहरी विभागांमध्ये काही कार्यक्रम राबवले जातात, ग्रामीण विभागांमध्ये काही कार्यक्रम राबवले जातात आणि आदिवासी विभागांमध्ये काही कार्यक्रम राबवले जातात. उदाहरणार्थ आदिवासी भागामध्ये अतिसंवेदनशील क्षेत्रामध्ये ज्यावेळेस काम करत आहेत त्यावेळेस नवसंजीवन योजना म्हणून एक योजना आहे, ज्याच्यामध्ये बालमृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी ही योजना शासनाकडून राबवली जाते. अच्छा, आता तुम्ही अनेक योजनांचा उल्लेख केला तर सर्वात आधी मला मॅमने विचारायसाठी की एकात्मिक बाल विकास योजना ती थोडी एक्सप्लोर करून सांगाल का? एकात्मिक बाल विकास योजना हे बालकांचं आरोग्य आणि पोषण याचा दर्जा उंचावण्यासाठी ही योजना शहरी आणि ग्रामीण भागामध्ये राबवली जाते. एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत राज्यामध्ये एकूण 553 प्रकल्प कार्यान्वित आहेत. त्याच्यापैकी शहरी भागामध्ये 104 प्रकल्प आहेत, ग्रामीण भागामध्ये 364 प्रकल्प आणि आदिवासी विभागामध्ये 85 प्रकल्प कार्यरत आहेत. एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत आपल्याकडे ज्या अंगणवाड्या कार्यरत आहेत त्या अंगणवाड्यांमध्ये मुलांना पोषण आहार दिला जातो. त्या मुलांच्या विकासासाठी कसं असतं की म्हणजे गर्भावस्थेनंतरचे जे 1000 दिवस असतात या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये मुलाचं आरोग्यदृष्ट्या नीट पोषण होणं खूप गरजेचं असतं. आणि हे जर त्या काळात जर व्यवस्थित झालं नाही तर त्या बालकांवरती त्यांच्या शारीरिक मानसिक क्षमतेवरती खूप परिणाम होतो. ह्या दृष्टिकोनातून त्यांना पूरक पोषण आहार, त्यांचं म्हणजे आरोग्याची काळजी ही त्यांच्या मातांना आणि त्या मुलांना ही चांगल्या दृष्टीने मिळावी ह्यामधून ICDS मध्ये अंगणवाडी प्रकल्पातून काळजी घेतली जाते. अच्छा, म्हणजे ICDSचा सर्वात महत्त्वाचा कामाचा जर आपण पसारा बघायला गेला तर अंगणवाडीवरती मेजरली फोकस केलं गेलेलं आहे. किशोरी शक्ती योजनेबद्दल काय सांगा? किशोरी शक्ती योजना ही 11 ते 18 वयोगटातल्या मुलींसाठी राबवली जाते. किशोरी मुली ज्या 18 वर्षापर्यंतच्या ज्या मुली आहेत त्यांच्यासाठी राबवली जाते. तर किशोरी शक्ती योजनेअंतर्गत त्या मुलींना म्हणजे कसं आहे की मुलाचा विकास, बालकांचा आरोग्य आणि पोषणदृष्ट्या जो विकास आहे तो विकास मातेच्या सहभागाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. पण आजची किशोरी ही उद्याची माता असते. त्यामुळे त्या किशोरी अवस्थेमध्ये त्या मुलींना चांगल्या आरोग्याचं, चांगल्या पोषण आहाराचं, स्वतःचं आरोग्य, त्या मुलांचं आरोग्य या दृष्टिकोनातून प्रशिक्षण मिळावं, शिक्षण मिळावं यासाठी किशोरी योजना ही सुरू केलेली आहे. किशोरी योजना सद्यस्थितीत 25 जिल्ह्यांमध्ये राबवली जाते. याच्या अंतर्गत किशोरी मेळावे आयोजित केले जातात, किशोरी आरोग्य प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केलं जातं. यामध्ये ज्या किशोरी आहेत त्या किशोरींसाठी जर समजा त्यांना रक्तक्षय आढळला तर त्या मुलींना आयर्न, फॉलिक टॅब्लेट्स ह्या गोळ्या दिल्या जातात आणि त्यांना स्वच्छतेचं महत्त्वाचं हे म्हणजे बालविवाह त्याचे होणारे दुष्परिणाम, वारंवार होणाऱ्या गर्भधारणा वगैरे ह्याबाबत त्यांच्या आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतात याची महत्त्वाची माहिती त्यांना ह्या कार्यक्रमातून दिली जाते आणि त्यांना व्यवसाय शिक्षण किंवा त्यांना मुख्य प्रवाहात आणणं हे या कार्यक्रमाचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. अतिशय उत्तम अशी आहे. खूप विचारपूर्वक किशोरी शक्ती योजनेचं इथे अवलंबन केलं गेलेलं आहे. शोभा मॅडम, मला तुम्हाला विचारायचं वाटेल की योजना आहेत, तुम्ही त्याचं ऍक्च्युअल अवलंबन करता, त्या कार्यान्वित करता, तर ते कशा पद्धतीनं केलं जातं?
ह्या ज्या योजना बनवलेल्या आहेत तर याच्यामध्ये आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने त्या इम्प्लिमेंट करायच्या असतात. जसे 0 ते 6 वयोगटातली जी बालकं आहेत तर त्यांना आहार आणि प्री स्कूल एज्युकेशनच्या दृष्टीने अंगणवाडीमध्ये ते कंपल्सरी येतात. दुसरं, माता ज्या आहेत तर त्यांच्या माता बैठका वगैरे घेतल्या जातात आणि त्या माता बैठका वगैरे घेऊन त्याच्यामध्ये कसं स्वच्छता वगैरे घेतली पाहिजे, काळजी कशी घेतली पाहिजे याबद्दलही माहिती दिली जाते. तसेच ज्या गरोदर महिला आहेत किंवा ज्या किशोरी आहेत त्यांना वेगवेगळ्या प्रशिक्षणाद्वारे पुढे एक भावी माता म्हणून ती पुढे येणार आहे तर त्या दृष्टीनेही वेगवेगळे माहिती आणि प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जातात. अच्छा, कार्यक्रमामधला सर्वात पहिला फोन येत आहे. गौरव बोलत आहेत वाशिमहून. बोला, नमस्कार. गौरव नमस्कार, बोला, सलग प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम, माझा प्रश्न असा आहे की आता आपण ग्रामीण भागामध्ये बघतो की अंगणवाड्या वगैरे असतात तर त्या ठिकाणी आहाराविषयीच्या काही बालकांसाठी योजना असतात का? कारण आता आम्ही बालकांना तिकडे घेऊन जातो बालवाडीमध्ये तेव्हा ते म्हणतात की काही योजना नाहीये, तर ग्रामीण भागामध्ये अशा काही योजना असतात? धन्यवाद, तुम्ही फोन केलात. ग्रामीण भागामध्ये बालकांसाठी कोणत्या योजना स्पेशली अंगणवाडीमध्ये राबवल्या जातात? मॅडम काय सांगाल? ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये जसं मी उल्लेख केला की थोड्याफार फरकाने वेगवेगळ्या पद्धतीने अंमलबजावणी होते. परंतु ग्रामीण भागामध्ये टेक होम राशन ही स्कीम आहे आणि अंगणवाडी लेवलवरती खिचडी आणि नाश्ता हेही दिलं जातं. तर अशा प्रकारे आहार पुरवठा केला जातो. याशिवाय काही ग्रामीण भागांमध्ये आमच्याकडे अक्षय पात्र म्हणून योजना आहे. आपल्याकडे अमरावती विभागामध्ये खूप चांगल्या पद्धतीने ही योजना राबवली जाते. अक्षय पात्र योजना म्हणजे अक्षय पात्र योजना म्हणजे नेमकं त्याच्यामध्ये जसं लाभार्थी आहेत मग त्याच्यामध्ये मूल असू शकतं, पालक असू शकतात किंवा इतर गावातली लोक असू शकतात. ते एक टोपली वगैरे ठेवली जाते किंवा काही भांडं ठेवलं जातं आणि त्याच्यामध्ये ज्याच्या त्याच्या ऐपतीने जो तो समजा एक वांग आहे, एक टोमॅटो आहे किंवा काही भाजी आहेत अशा प्रकारे तिथे जमा होईल आणि ते सगळं एकत्र करून शिकवलेल्या कृतींनुसार आपली मदतनीस सेविका अंगणवाडी वर्कर जे आहेत ते सगळं मिळून तयार करतील, शिजवतील आणि मुलांना खाऊ घालतील. जेणेकरून आहार वेगवेगळ्या पद्धतीच्या भाज्या, डाळी जे काय असेल त्याचं रेसिपी एक असते, एकत्रित आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न होतात आणि त्याच्यातून एक समाधान की माझंही त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि अक्षय पात्र म्हणजे ते सतत भरलेलं राहील आणि सतत त्याचा उपयोग अक्षय होईल. पात्र अतिशय समर्पक असं नाव त्याच्यासाठी. हो हो. आपल्याला कार्यक्रमामध्ये पुढचा फोन येतो आहे. भारत वावळ बोलतात डोंबिवलीहून. बोला, नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की आपण पाहतो की महिला आणि बालक यांच्यासाठी आरोग्य आणि पोषक आहारासाठी राज्य सरकार अनेक स्तरावर काम करत असताना आपण जनरली पाहतो की शहरामध्ये याचा प्रसार आणि याचं कार्य चांगलं चालू असताना आपलेच महिला आणि बालक या खेड्यामध्ये किंवा अतिशय दुर्गम भागामध्ये राहतात त्यांच्यापर्यंत ह्या योजना पोहोचत नाहीत आणि त्यांना ह्या सेवेपासून बऱ्याच वेळा मुक्त व्हावं लागतं. तर यावर आपण प्रकाश काय टाकाल? आणि दुसरे असा प्रश्न आहे की पोषक आहार, तर पोषक आहारामध्ये महिलांना आणि बालकांना कशा प्रकारे आहार दिला जातो यावर पण आपण प्रकाश टाकावा. धन्यवाद. धन्यवाद. दुर्गम भागामध्ये योजनांचं ज्या आहेत त्या तितक्या कार्यान्वित होत नाहीत किंवा त्यांना तितकं फायदा होत नाही, याबद्दल तुम्ही काय सांगाल? हे खरं आहे की कधी कधी आदिवासी भाग किंवा दुर्गम भाग असा उल्लेख त्यांनी केलेला आहे. तर अशा योजना पोहोचत नाही असं नाही म्हणू शकणार, कारण अंगणवाडी वर्कर हाच पूर्ण शासकीय यंत्रणेमधला एक घटक असा आहे की जिला प्रत्येक घरामध्ये काय शिजतं इथपर्यंतची माहिती असते आणि ती कन्सेप्ट पण अशी डेव्हलप केलेली आहे की अंगणवाडी वर्कर ही त्याच विभागातली असावी. तर अशा दृष्टीने लाभार्थ्यांपर्यंत लाभ हे पोहोचलेच पाहिजे आणि त्या दृष्टीने सर्व प्रयत्न आमच्या पातळीवरून, शासन पातळीवरून होत असतात. जर अशा प्रकारे दुर्गम भागामध्ये पण अंगणवाडी पोहोचलेली आहे. हो, त्या हिशोबाने कामही हो. आणि तिथे आपल्या भौगोलिक परिस्थितीनुसार आपण क्रायटेरिया ठरवलेला आहे की किती लोकसंख्या असल्यानंतर कुठली अंगणवाडी कुठे असेल. उदाहरणार्थ ग्रामीण भागामध्ये जर आपण पाहिलं तर तिथे 400 ते 800 लोकसंख्या असेल तर तिथे एक अंगणवाडी असा क्रायटेरिया आहे. शहरी भागामध्ये 400 ते 800
आणि आदिवासी भागामध्ये 150 ते 400 लोकसंख्या असेल तर तिथे एक अंगणवाडी असते. याशिवाय त्याच्याही पेक्षा जर कमी लोकसंख्या असेल तर तिथे मिनी अंगणवाडी म्हणून एक कन्सेप्ट आहे. तर अशा प्रकारे मिनी अंगणवाडी ही आमची असते. तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत उपक्रम ही योजना पोहोचवल्या जाण्यासाठी पोहोचली पाहिजे कार्य असा चालू प्रयत्न आहे. केला. आणि पोषक आहाराच्या संदर्भात काय सांगाल की कशा पद्धतीने पोषक आहाराची काळजी घेतली जाते? पोषक आहाराची काळजी घेताना आपण असं पाहतो की जे स्थानिक लेवलवरती उपलब्ध आहे तर अशा गोष्टींबद्दल आपण अधिक ज्ञान देण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आपले एक सेवांपैकी एक ती सेवा आणि उद्दिष्ट आहे की त्याचं एज्युकेशन झालं पाहिजे, प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे. उदाहरणार्थ आपण उष्मांक, प्रथिने, लोह, आयोडीन, जीवनसत्व आणि कॅल्शियम अशा गोष्टी कशा किती प्रमाणात पोहोचल्या पाहिजे ह्याचे ठरवलेले नॉर्म्स आहेत. तर त्याप्रमाणे आपण ह्या पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. उदाहरणार्थ जर आता लोहाचा मॅडमनी विषय मगाशी घेतला की हल्ली महिलांमध्ये लोहाचं प्रमाण खूप कमी दिसून येतं आणि त्यांची संख्याही खूप जास्त आहे. अशा वेळेस आपण ज्या रेग्युलर वापरातल्या भाज्या आहेत, उदाहरणार्थ हिरव्या पालेभाज्या असतील किंवा साधी बाजरी आहे, बाजरी किंवा धान्य हे खाल्लं जातं. तर बाजरी असेल किंवा मांसाहारी पदार्थ खात असतील तर काही मांसाहारी उपलब्धतेनुसार जे पदार्थ आहेत तर ते पदार्थ आणि शिजवताना आपण काही काळजी घेऊ शकतो. कधी कधी असं असतं की उपलब्धता आहे परंतु त्याची पद्धती व्यवस्थित नसेल तर घटक पोहोचत नाहीत. उदाहरणार्थ लोखंडी भांड्यामध्ये जर त्याचं आपण शिजवलं, ते झाकून शिजवलं असेल, योग्य प्रमाणात शिजवलं असेल तर ते योग्य प्रमाणात व्यवस्थित घटक जाऊ शकतात. अशा प्रकारे आपण त्यांना प्रशिक्षित करतो. नक्कीच. कार्यक्रमामध्ये आपल्याला आणखीन एक तज्ज्ञ आपल्याशी बोलणार आहेत. कैलास घोडके बोलत आहेत, उप कार्यकारी अधिकारी, अमरावती. बोला. हॅलो, नमस्कार मॅडम. हा घोडके सर बोला. नमस्कार सर, तुमचं आमच्या या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे महिला आणि बालकांचा सर्वांगीण विकास आणि त्या हिशोबाने सुदृढ आरोग्य आणि पोषक आहार. सो तुम्ही काय सांगाल की महिला आणि मुलांचा जो सर्वांगीण विकास आहे त्याच्यामध्ये आहार आणि पोषणाचं किती महत्व आहे? मॅडम, महिला आणि बाल विकास विभागामार्फत जे काम केलं जातं ते विशेषतः 0 ते 6 वर्षापर्यंतची बालकं, गरोदर स्त्रिया, स्तनदा माता आणि किशोरवयीन मुली आणि यांच्यामध्ये आहारांचं अतिशय महत्व आहे. आहारांचं नाही तर आरोग्याचं सुद्धा अतिशय महत्व आहे. परंतु जेव्हा आपण हे बघतो की जे 3 वर्ष 6 वर्ष या वयोगटातील बालकं अंगणवाडी केंद्रामध्ये येतात, अंगणवाडी केंद्रामध्ये त्या बालकांना आल्याच्या नंतर अंगणवाडी केंद्र जर अतिशय सुंदर असेल आणि त्या बालकांचं मन तिथे रमणारं असेल तर निश्चितच ते बालक तिथे एक चांगला आहार घेईल. म्हणून अमरावती जिल्ह्याने सर्वप्रथम स्वानंदी अभियानांच्या माध्यमातून एक अंगणवाड्या, आदर्श अंगणवाड्या करण्याकडे किंवा सुंदर अंगणवाड्या करण्याकडे आम्ही अभियान राबवलं आणि आपल्याला सांगताना आनंद होत आहे की गेल्या वर्षामध्ये आम्ही 2500 अंगणवाड्यापैकी जवळपास 800 अंगणवाड्या ह्या आदर्श अंगणवाड्या बनवल्या. कारण या प्रकल्पाला आम्ही स्वानंदी अभियान नाव यामुळे दिलं की आमच्या अंगणवाडी सेविकांना विविध कामं करत असताना कोणत्याही प्रकारचं प्रेशर नसावं, कोणत्याही त्यांच्यावर दबाव नसावा आणि त्यांनी आनंदाने हसत खेळत स्वतः आनंद घेत अंगणवाडी केंद्र आदर्श करावं, बालकांसाठी काम करावं, हा आमच्या स्वानंदी अभियानाचा मुख्य उद्देश होता. नक्कीच घोडके सर, की ही योजना आहे किंवा कुठलं तरी एक काम आहे आणि ते राबवलं जात नाहीये तर ते अतिशय उल्हासपूर्वक आणि आनंदी वातावरणामध्ये लोकांना त्याचा लाभ कसा होईल या संदर्भात तुम्ही प्रयत्न करत आहात. आपल्या स्टुडिओमध्ये स्मिता निवतकर मॅम आणि शोभा शिलार मॅडम आलेल्या आहेत. तर शोभा मॅम ही अंगणवाडीबद्दल काम करतात, तर तुम्हाला त्यांच्याशी काही शेअर करावंसं वाटेल का? निश्चितच मला शोभा मॅडमला सांगायला आनंद होईल की आताच एक थोड्या वेळापूर्वी एक प्रश्न आला होता की ग्रामीण भागापर्यंत किंवा लाभार्थ्यापर्यंत अंगणवाडीच्या योजना पुरवल्या जात नाहीत किंवा पोहोचत नाहीत. परंतु वास्तव परिस्थिती दुसरी मॅडम. मी तुम्हाला अमरावती जिल्ह्यातील मेळघाट भागांचं वर्णन सांगेन की हे 2 तालुके आहेत. मेळघाट भागामध्ये आदिवासी भाग आहे आणि इथे गरोदर आणि स्तनदा मातांसाठी आम्ही अमृत आहार योजना राबवतो. अमृत आहार योजनेच्या अंतर्गत गरोदर आणि स्तनदा मातांना एक वेळचा चौरस आहार दिला जातो, ज्या अंतर्गत वरण, भात, भाजी, पोळी, अंडी अशा प्रकारचं एक सर्वांगीण ताट असतं आणि त्याचा आम्हाला एवढा फायदा होत आहे की गरोदर आणि स्तनदा माता अंगणवाडी केंद्रामध्ये येऊन तिथे आहार घेतात
आणि त्यामुळे गरोदर मातांचं जे की एक विशिष्ट पिरियड मध्ये एक वजन वाढ व्हायला पाहिजे, एकूण जे 10 ते 12 किलो वजन वाढ त्यांचं व्हायला पाहिजे. सेकंड आणि थर्ड ट्रायमेस्टर मध्ये त्यांचं 1.5 ते 2.25 किलो वजन वाढायला पाहिजे. ते अमृत आहारमुळे वाढत आहे. आणि आता आमच्या अंगणवाडी सेविकामधून, मुख्य सेविकामधून अशा प्रतिक्रिया येत आहेत की साहेब आता जे आपल्याकडे बालकं जन्माला येत आहेत ती 3 किलो प्लस वजनांची आहेत. म्हणजे जे एक आदिवासी भाग कुपोषणासाठी प्रसिद्ध असतो, अमृत आहार योजनेच्या माध्यमातून ती बालकं, सुदृढ बालकं जन्माला यायला लागलेत, ही खूप आनंदाची बाब आहे. हा Yes, बोला. madam. नाही, मी असं विचारत होते की शोभा मॅम या खूप काम करतात ह्या संदर्भामध्ये, तर त्यांचं कुपोषणाविषयी तुमचं ऑब्झर्वेशन काय सांगाल मॅडम? सॉरी, कुपोषणाच्या निमित्तामध्ये जर आहे त्याच्याविषयी जर तुम्हाला आता असं सांगावंसं वाटलं तुम्ही काय सांगाल? कुपोषण कमी होण्याच्या दृष्टीनेच हे सगळे प्रयत्न होत आहेत. मॅडम सर बोलताय. कुपोषणाच्या बाबतीत जर सांगायचं झालं, आपल्या भारतातली जर परिस्थिती बघितली तर प्लेन भागामध्ये म्हणजे सर्वसाधारण एरियामध्ये जन्मतः जवळपास 23% बालकं हे कमी वजनाचे असतात, ज्याला आपण कुपोषित म्हणू शकतो. आणि त्याच प्रमाणात आदिवासी भागामध्ये 30% बालकं ही कमी वजनांची असतात. परंतु आपण जर हे बालकं जन्माला आल्याच्या नंतर सुद्धा एक व्यवस्थित काळजी घेतली तर हे जे कमी वजनांची किंवा कुपोषित बालकं आहेत यांचं प्रमाण कमी करण्यासाठी आपण निश्चित यशस्वी होऊ शकतो. याचा एक सर्वोत्तम उपाय मला आपल्या सर्वांशी स्मिता मॅडम आहेत, शोभा मॅडम आहेत, प्रज्ञा मॅडम आपल्यासोबत आणि सर्व जे ग्रामीण भागातील माता ऐकत असतील त्यांच्याशी मला शेअर करायला आवडेल की याच्यासाठी एक जे कुपोषणातून बालकांना काढण्यासाठी किंवा कुपोषण कमी करण्यासाठी VCDC म्हणजे ग्राम बाल विकास केंद्र हा अतिशय एक प्रबळ उपाय आहे. मॅडम गेल्या वर्षी आम्ही मेळघाटामध्ये VCDCचा 2 वेळा प्रयोग केला आणि याच्या माध्यमातून जवळपास आम्ही 55% बालकांचं श्रेणीवर्धन म्हणजे जे तीव्र कुपोषित असतील त्यांना मध्यम कुपोषणामध्ये किंवा मध्यम कुपोषित असतील त्यांना सर्वसाधारण श्रेणीमध्ये आणण्यामध्ये यशस्वी होऊ शकले. मी आपल्याला थोडक्यात सांगू शकेल की VCDC म्हणजे काय असते, आपल्याला आवडेल. हे एक महिला बाल विकास विभागांचे जे काही अंगणवाडी सेंटर आहेत या अंगणवाडी सेंटरमध्ये 30 दिवसासाठी बालकांना भरती केल्या जाते. अशा बालकांना जे बालक तीव्र कुपोषित आहेत किंवा मध्यम कुपोषित आहेत आणि या 30 दिवसामध्ये बाळाला एकूण 7 वेळा सकाळी 8 वाजल्यापासून तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत, सकाळी 8 वाजता आमायलेज युक्त पिठांचा आहार, त्याच्यानंतर 10 वाजता अंगणवाडीतला नाश्ता, त्यानंतर परत 2 वाजता अंगणवाडी मधली खिचडी, त्याच्यानंतर परत अंडी किंवा केळी आणि परत संध्याकाळी 6 वाजता आमायलेज युक्त पिठांचा शिरा, असा आहार आणि त्याचबरोबर वेगवेगळी औषधी या माध्यमातून बालकांना कुपोषणाच्या बाहेर काढलं जाते. ते अंगणवाडी केंद्रामध्ये VCDC केली जाते, परंतु काही पालक त्यांच्या घरी सुद्धा होम VCDC करून सुद्धा असा बालकांना 6 ते 7 वेळेचा जर आहार दिला तर निश्चितच कुपोषण कमी करण्यासाठी मदत होईल असं मला वाटते. घोडके सर, तुम्ही अतिशय उत्तम अशी माहिती दिलीत, कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद. मॅडम थँक्यू व्हेरी मच. मला त्याच्यामध्ये ऍड करायचंय अमायलेज युक्त पीठ हे जे सांगितलं सरांनी, तर ती अतिशय साधी आणि सोपी पद्धत आहे. आपण जर त्याच्यामध्ये घरगुती ही पद्धतीने करायला गेलो तर गहू आणि मूग हे भिजवून ठेवायचंय, त्यांना मोड आणायचंय, सुकवायचंय, भाजायचंय आणि नंतर त्याचं पीठ तयार करायचं. तर ह्याची जी गुणवत्ता तयार होते तर ती जास्त चांगल्या पद्धतीने वाढते. त्याच्यामुळे आता जे मूग आहेत तर ते 24 तास, दोन्हीही मूग आणि गहू 24 तास भिजत घालायचे. मूग 24 तास, गहू 48 तास आणि मूग 24 तास भिजत घालायचे. मोड आणायचे आहे, मुगाला 1 दिवस आणि ते मोड आल्यानंतर त्यांना सावलीमध्ये सुकवायचंय. सुकवून झाल्यानंतर त्याला भाजायचंय आणि व्यवस्थित भाजून झाल्यानंतर त्याचं पीठ तयार करायचंय. आणि जसं सरांनी म्हटलं की त्याचा मग शिरा किंवा इतर पदार्थ बनवून आपण ते वापरू शकतो. मग ते 2:3 प्रमाण 1:3 प्रमाण असं करून जसं पचेल त्याप्रमाणे आपण देऊ शकतो. अशा प्रकारे घरगुती पद्धतीनेही काही रेसिपीज इंट्रोड्यूस केलेल्या आहेत. म्हणजे सगळी पोषण मूल्य जी असतात ती घरातच असतात, फक्त त्यांची पोषण मूल्य आहे ती आपण छोट्या छोट्या गोष्टी करून म्हणजे भिजत घालणं, मोड आणणं, या छोट्या गोष्टींचा अवलंब करून आपण ती वाढवू शकतो. कार्यक्रमामध्ये पुढचा फोन येत आहे, गायत्री मालक आहेत, वाशिमहून बोलतात. बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला गायत्रीजी. माझा प्रश्न असा आहे की ग्रामीण भागामध्ये लहान बाळाला जी काही पालक लोक आहेत ते बाळाची इच्छा नसताना
जबरदस्तीने आहार देतात त्याचे काही साईड इफेक्ट होतात का? अच्छा, जबरदस्तीने जो आहार मुलांना देण्यात येतो त्याचे साईड इफेक्ट्स आपण नक्की याविषयी माहिती घेऊया. गायत्री बालक यांनी विचारलं की लहान बाळाला आपण अनेकदा खाऊ घालावं याच्या हिशोबाने अनेकदा जबरदस्तीने खूप आहार देतो, तर ती जबरदस्ती कितपत योग्य आहे? शोभा मॅडम काय सांगाल? हां, आता हा खरं तर फोन आवाजावरून तरी मला लहान मुलीचाच वाटला. आणि आजकाल थोडं असं झालंय की लहान मुलांना खाण्याचं वेगवेगळ्या चवी पाहिजे असतात, वेगवेगळे पदार्थ त्यांना हवे असतात आणि रेग्युलर आई जे देते त्याच्यामध्ये थोडा कंटाळा करतात. तर थोडं सिरियसली सांगते की लहान जी मुलं आहेत, तर नेमकं लहान मूल म्हणजे कोणासाठी असं एक प्रश्न येतो. ज्यावेळेस आम्ही अंगणवाड्यांसोबत काम करतो त्यावेळेस मी अगदी 0 ते 6 वयोगटातल्या बालकांपासून आम्ही जेव्हा मातांपर्यंत सगळीकडे काम करतोय, तर त्याच्यामध्ये मी सांगेन की 0 ते 0 म्हणजे जन्माला आल्यापासून 6 महिन्यापर्यंत बाळाला फक्त आईचं दूधच द्यायचं आहे. फक्त आईचं दूध, त्याच्या व्यतिरिक्त काहीही द्यायचं नाही. 6 महिन्याचं बाळ होणार तेव्हा त्याला आपण अन्नप्राशन कार्यक्रमाद्वारे कसं आणि किती पद्धतीने त्याची किती थिक असावं किंवा कुठले पदार्थ त्याला खायला दिले जायला पाहिजेत, कसे ते दिले पाहिजे, किती वेळा दिले पाहिजे, याचं योग्य प्रशिक्षण मातांना देतोय. त्याच्यासाठी एक विशिष्ट कार्यक्रम आपण आयोजित करतो. त्या कार्यक्रमाचं नाव आहे अन्नप्राशन कार्यक्रम. आणि ह्याच वेळेस आपण अर्धवार्षिक वाढदिवस असं म्हणूनही एक सोहळा करतो. अंगणवाडी पातळ्यांवरती हा कार्यक्रम होतो. याच्यामध्ये बाळाचं एक कौतुक करणं असतं. त्याने नव्याने खायला सुरुवात केली आहे, म्हणजे हा एक उत्सव म्हणून साजरा व्हावा अशी एक अपेक्षा आहे. वाटताना गोष्ट फार छोटी वाटते आपल्याला, परंतु जशा नवीन नवीन कन्सेप्ट्स येतात आणि त्याच्यामध्ये कळतं की 0 ते 6 महिन्यांपर्यंत त्यांना फक्त आईचंच दूध द्यायचंय, अगदी पाणी द्यायचं नाहीये, मध द्यायचं नाही, काही चाटवायचं नाही, घुटी द्यायची नाही. जे काही आहे ते आईच्या दुधातून त्याला सर्व व्यवस्थित मिळणार आहे. पहिल्या 6 महिन्यामध्ये आईचं दूध हाच त्याचा पूर्ण आहार आहे. पूर्ण आहार आहे, काहीही करण्याची गरज नाही, बिलकुल नाही. आणि त्याच्यासाठी आपल्याकडे आपल्या वाहिनीवरूनही आमिर खान जी ऍड देतात आणि स्तनपान करावं ह्याच्यासाठी आपण उद्युक्त करतो मातांना. स्तनपान किमान 6 महिने बाळाला तेच द्यायचे आणि पुढे 2 वर्षापर्यंत कंटिन्यू. आल्यानंतर किती वेळामध्ये लगेचच बाळाला स्तनपान करणं गरजेचं आहे? जितक्या लवकर स्तनपान देता येईल तितक्या लवकर ते द्यायचे, कारण जे घट्ट दूध आहे आईचं त्याच्यामध्ये पूर्ण संजीवनी आहे असं आपण थोडक्यात म्हणू, आणि ती बाळाला मिळालीच पाहिजे. जरी आईचं सिझेरियन झालं असेल तरी लवकरात लवकर बाळाला ते दूध दिलं गेलं पाहिजे. कुठल्याही परिस्थितीमध्ये ते जे चिकाचं दूध आहे ते टाकून देता कामा नये. ते मुलांना मिळणं फार गरजेचं आहे. त्याच्यात पौष्टिक मूल्य सगळे आहे. अतिशय महत्वाची बाब आहे आपल्या सर्वांसाठी. आपल्या कार्यक्रमामध्ये आणखीन एक तज्ज्ञ मंडळी सामील होत आहेत. मनोज ससे बोलत आहेत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बालकंड्यात अहमदनगर. बोला. हॅलो, नमस्कार मनोज सर. हा, नमस्कार. नमस्कार मॅडम. तुमचं आपल्या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. आपल्या कार्यक्रमाचा आजचा विषय आहे सुदृढ आरोग्य आणि पोषक आहार, महिला आणि बालकांचा सर्वांगीण विकास. तर या संदर्भात तुम्ही काय सांगाल? या संदर्भात मॅडम आम्ही नगरमध्ये काही उपक्रम राबवलेले आहेत. आरोग्य आणि पोषण आहाराच्या दृष्टीने, आणि विशेष करून मुलांमधलं कुपोषण आपल्याला कसं टॅकल करता येईल, ते कमी कसं करता येईल. तर याच्यासाठी आम्ही सुरुवातीला एक चाइल्ड ग्रोथ मॉनिटरिंग सिस्टम गेल्या 3 वर्षापासून राबवतो, जेणेकरून आपल्याला मुलांची जी आपण वजन घेतो तर त्याच्या अनुषंगाने त्याचं वय आणि वजन याच्यातून तो कोणत्या श्रेणीत आहे हे अॅक्युरेट कळणं खूप महत्वाचं आहे. यात आपण इलेक्ट्रॉनिक वेइंग स्केल्सचा आपण वापर केलाय चाइल्ड ग्रोथ मॉनिटरिंग सिस्टीम मध्ये, जेणेकरून त्या इलेक्ट्रॉनिक वेइंग स्केल्स मध्ये मुलांचं वजन अॅक्युरेट नोंदवलं जातं ऑटोमॅटिक. पूर्वी आपण साल्टर स्केल्स वापरायचो वजन घ्यायला, पण त्यात ह्युमन एररचा खूप मोठा स्कोप होता. तर तो ह्युमन एरर आम्ही टोटली इलिमिनेट केला याच्यामध्ये, आणि त्यामुळे काय झालं की आम्हाला मुलांची अचूक वजन मिळू लागली आणि त्याच्यावरून आम्हाला अचूक कुपोषणाचं प्रमाण कळू लागलं. अचूक कुपोषणाचं प्रमाण समजल्यानंतर मग त्याच्यावर काय उपाययोजना करायच्या आहेत त्याच्यावरती आम्हाला फोकस करता आलं. मग त्यानंतर आम्ही व्हीसीडीसी म्हणून जे आपलं विलेज लेवल चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटर आहे, ही संकल्पना आहे ती आपण अंगणवाडी केंद्रांमधून राबवली. जे तीव्र कुपोषित मुलं जे आहेत तर त्या मुलांना आपण
एक महिना त्या अंगणवाडीतून विशेष आहार देतो. आपला नियमित आहार तर त्यांना चालूच असतो. त्या व्यतिरिक्त आपण VCDC मधून त्यांना विशेष आहार देतो. ते झाल्यानंतर मग असं लक्षात आलं की एक महिन्यानंतर मुलांच्या श्रेणीमध्ये चांगला बदल घडून येतोय. पण नंतर असंही लक्षात आलं की ही मुलं घरी गेल्यानंतर VCDC संपल्यानंतर ते त्यांच्या नियमित घरी गेल्यानंतर 3-4 महिन्यानंतर परत त्यांच्या श्रेणीमध्ये घसरण दिसून आली. मग त्यानंतर आम्ही होम बेस्ड VCDC ही संकल्पना राबवली. होम बेस्ड VCDC मध्ये आपण काय केलं की जी माता आहे, बालकाची माता आहे, तिला तिचं बालक कोणत्या श्रेणीमध्ये आहे ते या श्रेणीमधून ते वरच्या श्रेणीमध्ये कसं येईल, तर त्यासाठी आपण VCDC मध्ये जे ट्रीटमेंट किंवा त्याला जे वेगवेगळा आहार खाऊ घालायचे, तर तेच त्या मातेला आपण समजून सांगितलं, त्या मातेचं आपण सक्षमीकरण केलं. अतिशय नाविन्यपूर्ण असं तुम्ही हे सांगितलं की आईलाच तुम्ही जर सक्षम बनवलं की मुलाची काळजी कशी घ्यायची, जर तिलाच जर संपूर्ण माहिती असेल तर ती अतिशय उत्तमरित्या आपल्या बाळाची काळजी घेऊ शकते. स्मिता मॅडम पण आहेत आपल्याकडे, शोभा मॅडम पण आहेत. स्मिता मॅडम, तुम्ही या संदर्भात काय सांगाल की मातांचं प्रशिक्षण किती महत्वाचं आहे? मातांचं प्रशिक्षण अतिशय महत्त्वाचं आहे, कारण की मातेला जर आपल्या मुलाची काळजी कशा पद्धतीने घ्यायची हे जर पूर्णतः माहीत असेल तर त्या बालकाचा सुदृढतेने प्रवास जास्ती चांगल्या पद्धतीने होतो. उदाहरणार्थ आता आदिवासी क्षेत्रामध्ये म्हणा किंवा इतर ग्रामीण भागामध्ये सुद्धा त्या मुलांचं स्वच्छता आणि स्वच्छता, पिण्याच्या पाण्याच्या दृष्टिकोनातून निर्जंतुकीकरण करणे याबाबतचं त्या मातांना शिक्षण दिलं. मुलांचं वेळोवेळी म्हणजे 3 ते 6 वयोगटातली मुलं आहेत, त्यांचं वेळोवेळी त्यांना म्हणजे नखं कापणं, त्यांना स्वच्छ ठेवणं, या सगळ्या गोष्टी आहेत. घराचा आणि आजूबाजूचा परिसर तुमचा स्वच्छ राहणं, ह्या गोष्टी मातेला जर माहीत असेल तर ती आपल्या मुलाचा विकास चांगल्या पद्धतीने घडवून आणू शकते. मनोज सर, तुम्ही आता म्हणालात की मातांचं प्रशिक्षण तुम्ही दिलं घरोघरी जाऊन, तर ते कशा पद्धतीने दिलं? यात सुरुवातीला आपण काय केलं, VCDC मध्ये आपण ज्या स्टेप्स फॉलो करतो, आपण जे काही करतो ते त्याचा आम्ही चार्ट तयार केला मराठीतून सोप्या भाषेत. आणि ते चार्ट तयार करून आम्ही ते ज्या घरांमध्ये कुपोषित बालकं आहेत, मॉडरेट, मध्यम कुपोषित आहे किंवा तीव्र कुपोषित आहेत, अशा बालकांच्या घरी आम्ही ते अंगणवाडी सेविकेमार्फत ते चार्ट दिले, त्यांच्या घरात लावले आणि ते चार्ट त्यांना समजून सांगितले की जेणेकरून तुम्ही 24 तास म्हणजे 24 तासापैकी बालक किमान 2 ते 3 तास फक्त अंगणवाडीत असतो, उर्वरित वेळ तो त्याच्या घरातच असतो. त्यामुळे त्या मातेला त्या बालकाकडे संपूर्ण लक्ष देणं शक्य होतं. आणि त्या चार्टमुळे तिच्या लक्षात आलं की शास्त्रशुद्ध पद्धतीने आपण त्याला आपल्या घरात जे काही वस्तू अवेलेबल आहेत, उपलब्ध आहेत, यातनं त्याला पौष्टिक आहार तयार करून कसा देता येईल हे त्या चार्टच्या माध्यमातून तिला समजलं आणि सोपं गेलं. त्यामुळं तिला ते घरोघरी घरच्या घरी करणं शक्य झालं आणि तिला त्या बाळाकडे जास्त लक्ष देणंही शक्य झालं. याच्यातून काय झालं की ती स्वतः सक्षम झाली, तिला ते शिक्षण मिळालं. आरोग्यविषयक जे काही शिक्षण आहे आपण तिला दिलं, आरोग्य व आहार विषयक शिक्षण तिला मिळालं. त्याच्यामुळे ती सक्षम झाली आणि मुळात कुपोषण जे तिचं मूळ असतं ते मुळावर घाव घातल्यासारखं झालं की घरातूनच पोषण व्यवस्थित होत असेल आणि माता सक्षम असेल तर कुपोषणाचा हा विषय आपण निश्चितपणे टॅकल करू शकतो. म्हणजे शाश्वत कुपोषण जाण्यासाठी हा एक उत्तम मार्ग आहे. मनोज सर, आपल्याकडे शोभा मॅडम पण आहे, त्या ग्राउंड लेवलवरती इथं काम करतात, तर त्या इथं शहरी भागामध्ये मातांच्या प्रशिक्षणाविषयी तुम्ही काय विशेष काळजी घेता? मातांच्या प्रशिक्षणापेक्षा मी ससे सरांकडे खूप चांगला एक उपक्रम आहे सर. आपण ते जे सक्षम करतोय किशोरींना आणि त्याचे वेगवेगळे गेल्या 2 वर्षापासून आपण कार्यक्रम घेतले, त्याच्याबद्दल थोडं सांगितलं तर बरं होईल. आपण शहरातही तेच घेतो, परंतु ग्रामीण भागातही अशा पद्धतीने कार्यक्रम होत आहेत. तर मला वाटतं तुमच्याकडचा उपक्रमचा तुम्ही एक्सप्लेन केला तर बरं होईल. किशोरी मुलींसाठी आपण अंगणवाडी केंद्र स्तरावरती ज्या आपल्याकडे नोंदणीकृत किशोरी आहेत, तर जसं ज्या धर्तीवर आपण माता बैठका घेतो, त्यांची बैठक घेतो, तसं आपण त्या धर्तीवर किशोरींची बैठक घेतो. त्यांनाही विशेष करून आहाराचं व आरोग्याचे शिक्षण देतो, कारण त्या भविष्यातल्या त्या माता आहेत आणि त्यांना जर आपण सक्षम केलं आणि त्यांना आपण कार्यशाळा घेतल्या, समजा बालविवाह आहेत, बालविवाहाचे दुष्परिणाम काय होतात, म्हणजे इथपासून आपण सुरुवात करतो. आहार, आरोग्य याचं शिक्षण देतो आणि त्या जर सक्षम झाल्या तर भविष्यात एक सक्षम माता आपण वेगळं त्यांना करायची गरज नाही, मुळातच त्या भविष्यात पुढे जाऊन एक सक्षम माता म्हणून काम करू शकतील. त्याच्यानंतर आम्ही विशेष करून ज्या BPLच्या फॅमिलीजच्या ज्या मुली आहेत
किशोरवयीन मुली आहेत त्यांना आपण गेल्या वर्षी सॅनिटरी नॅपकिन्सचा एक उपक्रम राबवला की त्यांना आपण सॅनिटरी नॅपकिन्स मोफत प्रोव्हाइड केले, जिल्हा परिषदेच्या फंडातून केले. चालू वर्षात पण आपण त्यांना सॅनिटरी नॅपकिन्स प्रोव्हाइड करतो, जिल्हा परिषदेच्या फंड्स मधूनच करतो. हा एक त्यातला उपक्रम आहे. दुसरं आपण ज्या काही घटना घडत आहेत तर त्या मुलींच्या संरक्षणाच्या संदर्भात, तर त्यांच्या स्वसंरक्षणासाठी आपण गेल्या 2 वर्षापासून जिल्हा परिषदेमार्फत स्वसंरक्षणासाठी कराटे प्रशिक्षण ही योजना आपण घेतोय. शाळांमधून 13 ते 19 वयाच्या ज्या मुली आहेत त्यांना आपण तज्ज्ञ प्रशिक्षकांमार्फत शाळांमधून कराटे प्रशिक्षणाचंही प्रशिक्षण आपण देतोय. अशा मनोज पद्धतीने सर, आम्ही तुम्ही आता सांगितलं की फक्त आहार नाही तर त्या अनुषंगाने बाकी अनेक उपक्रमही चालवले जातात. तुम्ही अतिशय महत्वाची माहिती आमच्याबरोबर इथे सांगितलीत, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. महिलांसाठी अनेक गोष्टी केल्या जातात आणि आजकाल डिजिटल प्लॅटफॉर्मवरती पण अनेक गोष्टी होत आहेत. तर महिलांसाठी एक हेल्पलाईन नंबर आहे, तो तुम्ही टिपून घ्या. महिला आणि बालविकास विभाग महिलांसाठी हेल्पलाईन क्रमांक आहे 181. मी पुन्हा एकदा रिपीट करते, महिलांसाठी हा हेल्पलाईन नंबर आहे 181 आणि वेबसाईटवरती याची अधिक माहिती तुम्हाला मिळू शकते www.cd.maharashtra.gov.in. बाल हक्क आणि संरक्षणासंबंधित तक्रार निवारण आहे आणि हा स्पेशली चाइल्ड राईट्ससाठीचा ऍक्ट आहे आणि त्याच्या हिशोबाने ही ऍप्लिकेशन बनवण्यात आलेली आहे. या ऍप्लिकेशनचं नाव आहे चिराग ऍप. ईमेल तुम्ही करू शकता तुमच्या ज्या संरक्षणासाठी काही तक्रारी असतील तर ईमेल आयडी आहे mscpcr@gmail.com. मी पुन्हा एकदा रिपीट करते, mscpcr@gmail.com. आणि वेबसाईटही आहे जी ॲक्सेसेबल आहे. वेबसाईटचं URL आहे www.mscprc.egov.co.in. आणि ही जी चिराग ॲप आहे ती तुम्ही गुगल अँड्रॉइडवरनं, प्ले स्टोअरवरनं डाउनलोड करू शकता आणि ती आजच करा, कारण का ही अतिशय महत्त्वाची अशी ॲप्लिकेशन आहे. आपल्या आसपास खूप गुन्हे घडत असतात आणि आपण ह्या ॲप्लिकेशनवरती सहज तक्रार करू शकतो. आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये आपण बोलत आहोत महिलांचा आणि बालकांचा सर्वांगीण विकास आणि त्याच्या अनुषंगाने आहार कसा असावा, पोषण कसं असावं. अनेक योजना आहेत. इंदिरा जी योजना आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना ही विशेषतः गर्भवती आणि स्तनदा स्त्रिया ज्या आहेत त्यांना त्यांचं वेतन त्या काळात जे हे दिलं जातं तर त्या स्त्रियांसाठी ही योजना राबवली जाते आणि त्यांना या योजनेअंतर्गत पहिल्या अपत्यासाठी 6,000 रुपये शासनाकडनं दिले जातात. ही केंद्र शासनाची योजना आहे आणि त्यांना प्रसूतीनंतर 3,000 आणि प्रसूतीच्या नंतर 6 महिन्यानंतर त्यांना 3,000 अशा प्रकारे याचं अनुदान दिलं जातं. अच्छा, आता मी एवढ्या योजना सांगितल्या, मोठा व्याप आहे बघायला गेलं तर, पण इम्प्लिमेंटेशन कसं होतं, अवलंबन कसं होतं आणि जर मला लाभ घ्यायचा असेल किंवा कोणालाही जर लाभ घ्यायचा असेल तर नेमकं काय करता येईल? लाभ घ्यायचा असेल तर शासनाची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती या योजनांबाबत माहिती दिलेली आहे. त्या योजनांसंदर्भात कुणाशी संपर्क साधायचा, म्हणजे आता ह्या ICDS संदर्भातील योजना आहेत ह्या मुख्यत्वे करून जिल्हा परिषदेमार्फत राबवल्या जातात. त्या जिल्हा परिषदेकडनं CEO हे त्याचे म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी हे त्याच्यामध्ये काम करत असतात, मॉनिटरिंग आणि हे त्यांच्यासाठी त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि महिलांच्या संदर्भात असतील तर त्याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक जिल्ह्याला जिल्हा महिला बालविकास अधिकारी आहेत किंवा प्रोबेशन ऑफिसर आहेत, तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्यांच्याकडनं तुम्हाला या योजनेची सविस्तर माहिती मिळू शकते. कार्यक्रमामध्ये पुढचा फोन येत आहे. जयश्री फाटक बोलतायत ठाण्याहून. बोला. नमस्कार जयश्रीजी. हॅलो. हा बोला. विचारायचंय, आताच तुम्ही कार्यक्रमात एक कृती सांगितली, गहू आणि मुगाची कृती सांगितली, तर त्याचं तुम्ही प्रमाण सांगू शकाल का? गहू किती आणि मूग किती? ओके मॅडम, तुम्ही जी पीठ जे तयार करायचंय आपल्याला तर त्याचं प्रमाण एकदा तयार झाल्यानंतर 1:3 घ्यायचे आणि वयोगटानुसार 2:3 असे 2 प्रकारे ते घेऊ शकतो. परंतु ते जे बनवणं आहे तर त्याच्यासाठी मोड आले पाहिजे.
ती जी वेळ आहे म्हणजे मूग आहे ते 24 तास आणि गहू आहेत ते 48 तास आणि ते व्यवस्थित सावलीत सुकवले गेले पाहिजे, व्यवस्थित सुकवले गेले पाहिजेत आणि नंतर ते व्यवस्थित भाजले गेले पाहिजेत. कृती महत्त्वाची आहे. पीठ झाल्यानंतर त्याचं प्रमाण तुम्ही चवीनुसार आवडीनुसार थोडं चेंज करू शकता. 2:3 1:3 करू शकता. अतिशय उत्तम असं तुम्ही सांगितलं. स्मिता मॅम, मला तुम्हाला विचारायला असं वाटेल की एवढ्या योजना आहेत, त्याचं अवलंबन होत आहे, परंतु त्याचा इतकी वर्ष काम चाललेलं आहे, तर त्याचा जर प्रगती बघायला गेली की किती लाभार्थ्यांना लाभ झालेला आहे किंवा कशा पद्धतीनं त्याचा आढावा घेतला जातो, मॉनिटरिंग कसं होतं, त्या संदर्भात तुम्ही काय सांगा? आता ह्या वेगवेगळ्या योजना आहेत. आता अंगणवाडीच्या संदर्भात तुम्ही म्हणाल तर त्याच्यामध्ये त्याचे स्टॅटिस्टिक्स, त्यांचा मंथली प्रोग्रेस रिपोर्ट असतो. मंथली प्रोग्रेस रिपोर्टवरनं आपल्याला म्हणजे त्यांची प्रगती कळू शकते. त्याच्यानंतर लाईन लिस्टिंग आपण केलेलं आहे त्या संदर्भात. इतर योजना ज्या आहेत त्यांच्या बाबतीत विभागीय स्तरावरती, क्षेत्रीय स्तरावरती वेळोवेळी त्यांचा म्हणजे आढावा घेतला जातो. अचानकपणे भेटी देऊन त्या योजनेची अंमलबजावणी कशा पद्धतीने होते हे आपण पाहतो. या व्यतिरिक्त शासन स्तरावर देखील विभागातर्फे वेळोवेळी योजनांच्या आढावा बैठका आयोजित केल्या जातात. काही वेळेला VC-द्वारे त्या योजनांची अंमलबजावणी कशी केली जाते हे आपण त्या योजनेचा आढावा घेतो आणि त्याच्यामध्ये काही समजा त्रुटी असतील किंवा काही त्यांना अडचणी येत असतील तर त्याच्या आपण निराकरण करतो. त्या संदर्भात या ज्या मला थोडं ॲड करायला आवडेल, या ज्या VC वगैरे घेतली जाते त्याच्यामध्ये माननीय मंत्री महोदय स्वतः आणि सेक्रेटरी मॅडम स्वतः हा आढावा घेतात, जेणेकरून वेगवेगळ्या ठिकाणी जिल्ह्यांमध्ये ज्या बेस्ट प्रॅक्टिसेस चालू आहेत तर त्याही आम्ही एकमेकांबरोबर व्यवस्थितपणे शेअर करून आणि त्याचे अंमलबजावणी करण्यासाठी आम्हाला खूप फायदा होतो. या योजना आहेत, इतकं काम होत आहे, हे इतक्या पद्धतीनं केलं जात आहे, पण त्याच्याशी संदर्भात जनजागृती कशी करता तुम्ही? शुभा मॅडम काय सांगा? अंमलबजावणी करताना वेगवेगळे, जसं मगाशी आपण पाहिलं की माता बैठका घेतो किंवा वेगवेगळे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जातात. तर आत्ता नव्याने जागतिक बँकेचा प्रकल्प चालू आहे 20 जिल्ह्यांमध्ये. तर त्या 20 जिल्ह्यांमध्ये ज्यावेळेस आम्ही हा प्रकल्प राबवत आहोत तर त्याच्यामध्ये वेगवेगळे छोटे छोटे मॉड्यूल्स बनवलेले आहेत. अतिशय सोपी माहिती आणि वर्षानुवर्ष जी कामं वस्त्यांमध्ये चालू आहेत तर त्यांनाच घेऊन सोप्या सरळ भाषांमध्ये ते कशा पद्धतीने इम्प्लिमेंट करायचं आहे तर ते वेगवेगळ्या स्तरांवरती केलं जात आहे. उदाहरणार्थ जिल्हा स्तर आहे, तालुका स्तर आहे, त्यानंतर मग बीट लेवलवरती तो कार्यक्रम येतो, त्याच्यानंतर अंगणवाडी ताई डायरेक्ट इम्प्लिमेंटेशनला जाते. तर असं करत असताना ह्याला ILA म्हणतात, इन्क्रिमेंटल लर्निंग अप्रोच. म्हणजे वृंदिंग होत जातं प्रशिक्षण. एक कन्सेप्ट घ्यायची आणि ती मग कशी उपयोगी आहे आणि अगदी ग्राउंड लेवल पर्यंत थरापर्यंत ती कशी पोहोचेल याची संपूर्ण काळजी घेण्यात येते. ह्याच्यामध्ये काय होतं, वरती जे अधिकारी आहेत पाठपुरावा करून त्याचा फॉलोअप घेणारे तिथपासून प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत तो लाभ कसा पोहोचतोय आणि लाभ देत असताना ह्याच्यामध्ये काही अडचणी किंवा काही त्रुटी राहून गेल्यात का, अंगणवाडी वर्करकडून ग्राउंडमधून काही रिस्पॉन्सेस मिळतात का, मग त्या परत आमच्याकडे वरतीपर्यंत येतात. म्हणजे सगळ्या बाजूने त्याची फिल्टरेशन होतं आणि त्या पद्धतीने काळजी घेतली. उदाहरणादाखल मी सांगेन, जसं मॅडमने म्हटलं होतं की लोहाचं प्रमाण, तर एक मॉड्यूल आहे आणि ते ह्या महिन्या म्हणजे एक स्पेसिफिक महिना दिला जातो की ह्या महिन्यामध्ये हे मॉड्यूल घ्यायचं आणि पूर्ण 20 जिल्ह्यांमध्ये तेच मॉड्यूल होणार त्या महिन्यामध्ये पूर्ण. आणि मग त्यावेळेस ते जिल्हा स्तरावरती प्रशिक्षण दिलं जाईल SRG ग्रुपकडून. SRG ग्रुप म्हणजे स्टेट रिसोर्स ग्रुप, राज्याचा ग्रुप आहे. ते DRGला प्रशिक्षण देतात म्हणजे जिल्हा स्तरावरती. त्याच्यानंतर पुढे तालुका स्तरावरती प्रशिक्षण जातं आणि मग प्रकल्प स्तरावरती. नक्कीच, म्हणजे वेगवेगळ्या स्तरांवरती हे प्रशिक्षण राबवलं जातं आणि काम केलं जातं. कार्यक्रमात पुढचा एक फोन येत आहे. मंजुळा शेडाळ बोलताय डोंबिवलीहून. बोला मंजुळाजी. नमस्कार. नमस्कार. मला असा प्रश्न विचारायचा आहे की म्हणजे भरपूरच सगळे योजना आहेत. हा बोला. फोन कट झालेला आहे. योजना आहेत, अनेक प्रकारे आहेत, पण ह्याचं फंड रेझिंग जे होतं किंवा ह्याला कुठेतरी अर्थसहाय्य मोठ्या प्रमाणात लागत असेल तर ते कुठून उपलब्ध होतं? स्मिता मॅम काय सांगा? यामध्ये विभागाच्या ज्या योजना असतात त्या 3 प्रकारच्या योजना असतात. एक पूर्णतः केंद्र शासनाकडनं आपल्याला त्याचं अर्थसहाय्य मिळतं, ज्या 100% केंद्राकडनं पुरस्कृत केल्या जातात. दुसऱ्या योजना असतात ज्या केंद्र आणि राज्य या दोघांच्या प्रमाणातून राबवल्या जातात. त्याच्यामध्ये केंद्राचा शेअर, जसं ICDS आता 60% केंद्राचा शेअर आणि 40% हा राज्याचा शेअर आहे. त्या व्यतिरिक्त काही योजना ह्या संपूर्णतः राज्याच्या निधीतून राबवल्या जातात. अशा प्रकारे तीन प्रकारच्या आर्थिक स्रोतांमधून ह्या योजना आपल्याकडे विभागामध्ये राबवल्या जातात. अच्छा.
जर मला शाळा किंवा एखादं गाव दत्तक घ्यायचंय आणि ॲज अ पर्सन किंवा एक कंपनी, एक कॉर्पोरेट CSR प्रोजेक्ट चालू होतात, तर त्या हिशोबाने काही उपाययोजना आहेत का? त्याकरता विभागात एक कॉर्पोरेट सेल आपल्या स्थापन केलेला आहे. त्या कॉर्पोरेट सेलला जर कॉन्टॅक्ट केलं आणि त्यांच्याकडे ॲप्लिकेशन त्यांना जरी तुम्ही फॉरवर्ड केलं किंवा त्यांना कॉन्टॅक्ट केलं तर याबाबतची प्रोसेस सुरू होऊन CSRच्या माध्यमातून याबाबतची कार्यवाही करता येते. अच्छा, आता खूप सारे मुद्दे आहेत, परंतु जेव्हा पण आपण आरोग्य म्हणतो आणि त्याच्याशी निगडीत जेव्हा आपण अनेक गोष्टी येतात, आहार येतो, पण स्वच्छता ही पण एक महत्वाची संकल्पना आहे. तुम्ही जे खाता किंवा कशा पद्धतीने राहता यामध्ये स्वच्छतेचा पण खूप मोठा भाग आहे, तर त्या हिशोबाने काही होत आहे का? त्या हिशोबाने या ज्या मुलांच्या ज्या माता आहेत, म्हणजे स्पेशली महिलांना आपण स्वच्छतेचं प्रशिक्षण देतो. त्याच्यामध्ये मुलांना आहार भरवताना मुलांना त्यापूर्वी हात धुणे, मुलांनी जेवणापूर्वी हात धुणे, मातांनी अन्न शिजवताना चांगल्या पद्धतीने हात धुवून स्वच्छतेच्या ह्या सवयी लावून घेणे, हे आपण त्याच्यामध्ये त्यांना स्पेसिफिक शिकवतो. या व्यतिरिक्त आपल्या घराभोवतीचा परिसर कशा पद्धतीने स्वच्छ ठेवावा, जेणेकरून म्हणजे संपूर्णतः म्हणजे परिसराच्या ह्याच्यामधून सुद्धा तुम्हाला स्वच्छतेचं सगळं म्हणजे महत्त्व पटू शकेल. आणि मुलाची, जसं मी मगाशी सांगितलं की मुलांची स्वच्छता म्हणजे त्यांचे म्हणजे आंघोळ, त्यांचे केस कापणे, त्यांचं स्वच्छ हे ठेवणे वगैरे ह्या प्रकारे महिलांना आपण हे देऊ शकतो. आपल्या कार्यक्रमामध्ये आपण एक महत्त्वाच्या विषयाची आज आपण इथे चर्चा करत आहोत, पण उद्या आपल्या या कार्यक्रमामध्ये आपण काय पाहू याचं एक झलक. उद्या बुधवार आहे आणि 24 मे 2017ला 1 वाजता सखी सह्याद्री या कार्यक्रमामध्ये कोड आजार स्वरूप आणि उपचार पद्धती हा विषय आहे आणि सहभागी होणार आहेत डॉक्टर माळा तुळपुळे, श्वेता असोसिएशन पुणे आणि द्विती कुलकर्णी को टीम मेंबर आहेत श्वेता असोसिएशन पुणे. आणि उद्याचा कार्यक्रम पाहायला विसरू नका, कारण का उद्या अतिशय महत्त्वाचा असा विषय आहे कोड आजार आणि त्याचं स्वरूप आणि उपचार पद्धती. आणि आपले हे जे कार्यक्रम आहेत, जर तुम्हाला आमच्याशी बोलायचं असेल, काही प्रतिक्रिया द्यायची असेल, तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता जीमेल, फेसबुक आणि यूट्यूबच्या माध्यमातून. आमचा जीमेल ID आणि फेसबुक ID मी तुम्हाला सांगते. फेसबुकमध्ये जर तुम्हाला आमच्याशी बोलायचं असेल किंवा आमच्याशी संपर्क साधायचा असेल तर फेसबुक ID आहे www.facebook.com/sakhisayadri.dd. मेल करू शकता sakhisayadri@gmail.com वरती. आणि आमचे कार्यक्रम यूट्यूबवरती अपलोड होत असतात, ते तुम्ही पाहू शकता www.youtube.com/sakhisayadri वरती. मॅडम, जाता जाता काय सांगू शकाल तुम्ही आजच्या या कार्यक्रमाबद्दल? वेळ फार कमी आहे, पण काय सांगा? मला असं वाटतं की महिला आणि बालक हा समाजाचा सर्वात मोठा घटक आहे. कणा म्हणू शकतो आपण. कुटुंबाचाही महिलाही कणा असते. आणि ज्यावेळेस ती आहार स्वतःसाठी व्यवस्थित घेणार नाही तोपर्यंत तिचं आरोग्य नीट राहणार नाही. आणि तिचं आरोग्य जर नीट नसेल तर ती इतरांचं आरोग्य नीट ठेवू शकणार नाही. त्यामुळे तिचं आरोग्य हे चांगलं असण्यासाठी घरातल्या इतर ज्या व्यक्ती आहेत त्या सर्वांनी तिच्या आहाराकडे आणि तिच्या आरोग्याकडेही लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं. आणि स्मिता मॅम, तुम्ही काय संदेश द्याल? लोकसहभागातून आपण ह्या योजना चांगल्या पद्धतीने जनतेपर्यंत पोहोचवू शकतो आणि त्या दृष्टीने निश्चितच प्रयत्न होत आहेत. आणि महिला आणि बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी तर शासन कटिबद्ध आहे आणि त्यासाठी म्हणजे शासनाकडनं सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत आणि याचे निश्चितच चांगले रिझल्ट तुम्हाला आगामी काळात दिसतील. आजच्या भागात आपण खूप महत्त्वाच्या मुद्द्यावरती प्रकाश टाकला. अनेकदा दुर्लक्षित आणि दुय्यम स्थान असं महिलांना मिळालेलं आहे, पण त्यांचा विकास आणि बालकांचा विकास हा राष्ट्राच्या विकासासाठी आणि त्याच्या जडणघडणीसाठी खूप महत्त्वाचा आहे. आज आपण इथे सविस्तर चर्चा केली, खूप मुद्दे आपल्याला कळले. तर येणारी पुढची पिढी सुदृढ आणि आरोग्याची धनी असेल जर ह्या सगळ्या गोष्टींचा आपण अवलंब केला. म्हणून तुम्ही इथे आलात आणि इतकी छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.